सो आपण नेहमी सुंदर दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरती काही ना काहीतरी प्रयोग दररोजच करत असतो. आपण फेसवॉश आपण डिफरंट टाईपचे आपण यूज करत असतो, आपलं वेगवेगळ्या टाईपच्या क्रीम्स यूज करत असतो, वेगवेगळे ब्रँड आपण वापरून बघत असतो की हे तरी आपल्या स्किनवरती सूट होईल, ते तरी आपल्या स्किनवरती सूट होईल, पण आपल्या स्किनवरती काहीही सूट होत नाही. असं का होत असेल? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्नेहल डायरीज. आणि या डायरीजच्या सेकंड पेजवर आहे की तुम्ही तुमच्या स्किनची काळजी कशी घेतली पाहिजे, तुमच्यावरती कोणताच प्रोडक्ट सूट कसा होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्या स्किनवरती कुठलंही प्रोडक्ट आपण वापरलं तरी सुद्धा आपल्याला ते सूट होत नाही. हे सगळ्यांबरोबरच घडतं, माझ्यासोबतही या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. बट फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला आपल्या स्किनचा टाईप कुठला आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप 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 जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण की आपण कुठल्या टाईपचे जरी प्रोडक्ट यूज केले आणि आपल्याला जर आपल्या स्किनचा टाईपच माहिती नसेल तर आपण आपल्यावरती कुठलंच प्रोडक्ट हे सूट करणार नाही आहे. सो आज आपण जाणून घेणार आहोत की आपला स्किनचा जो टाईप आहे तो कशा पद्धतीने आपण ओळखायचा. सो येस, बघूयात पहिला टाईप कोणता आहे आणि किती प्रकारचे टाईप्स असतात. फर्स्ट ऑफ ऑल तर आता मी तुम्हाला आपला स्किन टाईप ओळखण्यासाठीची सगळ्यात सोपी पद्धत सांगणार आहे. तर ती पद्धत काय आहे? तर सगळ्यात आधी निवांत तुम्ही ज्या वेळेला सुट्टीच्या दिवशी घरी असता त्यावेळेला तुम्हाला तुमचा रेग्युलर जो फेस वॉश आहे त्याने तुमचा फेस क्लीन करून घ्यायचा आहे. आणि फेस क्लीन केल्याच्या नंतर तो तुम्ही टॉवेलने टॅप करून तुम्ही पुसायचा आहे. आपल्याला काय सवय असते की आपण टॉवेलने एकदम रफली आपला चेहरा असा पुसत असतो. अरे आपला तो चेहरा आहे, आपल्या चेहऱ्याला थोडंसं केअरफुली आपण हँडल करायला हवं. त्यानंतर सेकंड थिंग आहे की तुम्ही 1 तास तरी ॲटलिस्ट त्या चेहऱ्यावरती तुम्ही कुठल्याही पद्धतीचं क्रीमी मॉइश्चरायझर, जेल मॉइश्चरायझर, कुठल्याच टाईपचं मॉइश्चरायझर त्या ठिकाणी लावायचं नाही आहे, कुठलीही क्रीम लावायची नाही आहे. 1 तास त्याला तसंच सोडायचं आहे. आता 1 तासानंतर ज्या वेळेला तुम्ही तुमचा चेहरा आरशामध्ये बघाल त्यावेळेला तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे फक्त की जेव्हा तुम्ही आरशासमोर असे उभे आहात आणि पहिला स्किनचा टाईप आहे ऑइली स्किन. ऑइली स्किन आपण कशी ओळखू शकतो? तर ती आपण पहिले तर आपला जो पण काही हा टी झोन आहे म्हणजे कपाळावरती, नाकावरती आणि मेन आहे ते गालावरती जर तुम्हाला एक चमक दिसली तर तुमची स्किन जी आहे ती ऑइली आहे. ती चमक जी आहे ती तुमची जी ही स्किन असते ना ती अशी ऑइल सोडत असते, त्यामुळं त्या ठिकाणी असं चमक दिसायला लागते, ऑइल रिलीज व्हायला लागतं. सो असं जर असेल तर तुमचा चेहरा जो आहे तो ऑइली स्किन टाईप आहे तुमचा. सो तुम्ही ऑइली स्किन टाईपनुसारच तुमचे प्रोडक्ट त्या ठिकाणी चूज करायला हवे. हा होता आपला फर्स्ट टाईप जो की मी तुम्हाला सांगितला आहे की कशा पद्धतीने आपण ओळखू शकतो. चला तर मग आपण वळूयात आपल्या दुसऱ्या पार्ट. सो आता सेकंड टाईप आहे जो की आहे ड्राय स्किन. ड्राय स्किन कशी ओळखायची? आता तर आपण फेसवॉश केलेला आहे, फेसवॉश करून 1 तासही झालेला आहे. 1 तासानंतर जर तुमच्या कपाळावरती, गालावरती, नाकावरती तेल आलं तर तुमची स्किन ऑइली आहे. बट आता तुमच्या स्किन एकदम अशी कोरडी पडल्यासारखी वाटली आहे आणि अशी मागे खेचल्या जाते आपली स्किन. जर आपली स्किन अशी मागे खेचल्या गेली, तुम्हाला अनइझी फील होत असेल तर त्यावेळेला तुमची स्किन टाईप हा ड्राय स्किन टाईप असतो. सो नेक्स्ट आपली स्किन आहे ती म्हणजे कॉम्बिनेशनल स्किन. कॉम्बिनेशनल स्किन टाईप कसा ओळखायचा चला बघूया. सो आता वेळ आहे की आपण कॉम्बिनेशनल जी स्किन आहे, आपली स्किन टाईप आहे तो कसा ओळखायचा. तर आपला जो टी झोन असतो म्हणजे आपलं कपाळ आणि नाक, हा जो टी झोन असतो ह्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे ऑइल असं आलेलं दिसेल आणि बाकी जी पण काही आपली स्किन आहे ती पूर्णपणे आपल्याला एकदम ड्राय स्किन दिसणार आहे. सो त्यावेळेला तुम्ही ओळखू शकता की तुमची स्किन जी आहे ती कॉम्बिनेशनल स्किन टाईप आहे, ज्याच्यावरती तुम्ही टी झोनवरती तुम्ही जेली बेस्ड आणि बाकीच्या ठिकाणी क्रीमी बेस्ड मॉइश्चरायझर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. बट इफ मी तुम्हाला रिकमेंड करू शकते की एक्झॅक्टली आता 2 मॉइश्चरायझर आपण वापरू शकत नाही. सो एकच मॉइश्चरायझर कुठलं तरी आपण वापरायला हवं. सो मी ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या सांगेल की आपण कुठल्या टाईपच्या स्किन केअरला, आपण कुठल्या टाईपचे मॉइश्चरायझर, कुठल्या टाईपचे फेस वॉश आपण त्या ठिकाणी यूज करायला हवेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम माइल्ड क्लिन्झर जे असतं ना ते अशा टाईपच्या स्किनला आपण सो फोर्थ टाईप आहे आपली सेन्सिटिव्ह स्किन. तर सेन्सिटिव्ह स्किन आपण कशी ओळखू शकतो चला बघूयात. सेन्सिटिव्ह स्किन कशी ओळखायची तर चला बघूयात. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जे पण काही प्रोडक्ट आपण पहिल्यापासून वापरत आलोय त्या प्रोडक्ट शिवाय जर आपल्या डेली लाईफमध्ये कुठला एखादा जरी प्रोडक्ट आपला चेंज झाला तरी सुद्धा आपल्याला लगेच आपल्या स्किनवरती खाज सुटते, त्यानंतर लाल कलरचे डाग पडतात आणि सूज येते आपल्या स्किनवरती. अशा टाईपचं जे जर तुम्हाला काही तुमच्या स्किनमध्ये जाणवत असेल तर तुम्हाला
नक्कीच तुमचे जे प्रोडक्ट तुम्ही यूज करताय पहिल्यापासून तेच यूज करायचे आहेत, कारण सेन्सिटिव्ह स्किन ही इतकी नाजूक असते की त्याच्यावरती दुसरे कुठलेही प्रोडक्ट तुम्हाला चालणार नाहीच आहेत. ओके, सो येस, तुम्हाला जर कुठल्या नवीन प्रोडक्टनी खाज वगैरे येत असेल किंवा अजून काही होत असेल त्वचेवरती, तर तुमची स्किन ही सेन्सिटिव्हच आहे. आणि सेन्सिटिव्ह स्किनची काळजी कशी घ्यावी, तर पहिली गोष्ट म्हणजे जे तुम्हाला प्रोडक्ट नाही सूट होत ते तुम्ही वापरूच नका. जे तुमचे पहिल्यापासून तुम्ही प्रोडक्ट वापरत आहात तेच वापरा. तुम्ही तुमच्या त्वचेसोबत बिलकुल खेळू नका, कारण एकदा जर तुम्ही दुसरे प्रोडक्ट वापरले, तुमची त्वचा जर खराब झाली तर त्वचा परत नीट होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. सो तुम्ही आहे तेच प्रोडक्ट तुमचे कंटिन्यू करा, एवढंच सांगेल फक्त या पार्टमध्ये सेन्सिटिव्हच्या. येस, तर अशा पद्धतीने आपण 4ही स्किन टाईप ओळखू शकतो आणि तुम्हाला जे प्रोडक्ट हवे आहेत ते प्रोडक्ट तुम्ही अशा टाईपमध्ये जर तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, तर कुठलाही रॅन्डम प्रोडक्ट घ्यायचा आणि चेहऱ्याला लावायचा असं प्लीज ही चूक तुम्ही कुणीही करू नका. बिकॉज ऑफ आपला चेहरा आहे आणि चेहऱ्याला जे सूट होतं तेच माणसाने लावावं, नाहीतर आपल्या चेहऱ्याची पूर्ण वाट लागून जाते. आता मी तुम्हाला काही गोल्डन अशा टिप्स देणार आहे. जर तुम्हाला मी आता जसं सांगितलं की कुठल्याही प्रकारचा तुमचा स्किन टाईप असू देत, परंतु या 3 गोष्टी तुम्ही कधीही विसरू नका. या 3 गोष्टी प्रत्येक स्किनला इम्पॉर्टंटच असतात. पहिली गोष्ट म्हणजे रेग्युलरली ॲटलिस्ट 2 टाइम तरी तुम्हाला सीटीएम करणं गरजेचं आहे. सीटीएम म्हणजेच क्लिन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर. या 3 गोष्टी तुम्हाला कमीत कमी 2दा तरी तुम्हाला ॲटलिस्ट करायच्याच आहेत तुमच्या डेली लाईफमध्ये, एकदा सकाळी एकदा संध्याकाळी झोपताना. आणि सेकंड थिंग काय आहे, तर सेकंड थिंगमध्ये मी तुम्हाला सांगेल की आपण काय करतो, फक्त उन्हाचं बाहेर जायचं असलं तरच आपण सनस्क्रीन यूज करत असतो. पण सनस्क्रीन ही फक्त उन्हात जातानाच नाही, तर तुम्ही तुमच्या डेली तुम्ही घरात जरी असाल तरी सुद्धा तुम्ही सनस्क्रीन यूज करणं खूप जास्त गरजेचं आहे. बिकॉज ऑफ SPF 15 त्याच्यामध्ये असतो. आपण 30चं पण यूज करू शकतो. ते पण आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा बनवेन त्याच्यामध्ये सांगेल की कुठली सनस्क्रीन आपण यूज केली पाहिजे. इफ तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तिसरी गोष्ट राहिली आपली, की तिसऱ्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगेल की आपली जी स्किन असते ती फक्त बाहेरच्या प्रोडक्टनी किंवा बाहेरच्या सगळ्या गोष्टींनी आपण चांगली ठेवू शकत नाही, तर आपला योग्य आहार सुद्धा त्यासाठी गरजेचा असतो. जर आपण आतून व्यवस्थित क्लीन असू तर आपला चेहरा सुद्धा एकदम क्लीन आणि छान टवटवीत दिसतो. सो तुम्ही फळं खात जा, पालेभाज्या खात जा. त्यामुळे काय होतं, आपल्या शरीराला पोषक असा आहार मिळतो आणि पोषक असा आहार मिळाल्यानंतर आपण खूप चांगल्या पद्धतीने ग्लो करू शकतो. येस, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे स्किनचे टाईप कसे ओळखायचे, स्किनची काळजी कशी घ्यायची. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. ओके, सो आत्तापर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.